बातमी आपल्या हक्काची। सांगोला शहरातील विविध विकास कामांसाठी आणि लोणार, मातंग, रामोशी, चर्मकार, हटकर, शिंपी, महर्षी वाल्मिकी कोळी, नाभिक समाजासाठी समाज मंदिर आणि सभागृह बांधणं, व्यापारी संकुल बांधणं, मुलांसाठी खेळाचं मैदान विकसित करणं अशा 14 विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या 5 वर्षात सुमारे 5000 कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे। शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे। तसेच सर्वच समाजासाठी सभागृह, समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय। लोणार समाजासाठी नगरपालिका हद्दीमध्ये सामाजिक सभागृह आणि अभ्यासिका बांधणं 2 कोटी रुपये, मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधणं 1 कोटी रुपये, नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीमध्ये समाज मंदिर बांधणे 1 कोटी रुपये, खारवटवाडी येथे नगरपालिका जागेमध्ये चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणं 50 लाख रुपये, हटकर समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये समाज मंदिर बांधणं 1 कोटी रुपये, शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये समाज मंदिर बांधणं 50 लाख रुपये, नाभिक समाज मंदिर मिरज रोड सांगोला या ठिकाणी तळमजला बांधणं 50 लाख रुपये, यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणं 1 कोटी रुपये, नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंदिर बांधणं 1 कोटी रुपये, लोहार गल्ली येथे आरक्षण क्रमांक 4 मध्ये मुलांसाठी खेळाचं मैदान विकसित करणं 2 कोटी 50 लाख रुपये, सिटी सर्वे क्रमांक 2585 येथे सुधारणा करणं 50 लाख रुपये, छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी संकुल बांधणं 5 कोटी रुपये, सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर आणि इतर अनुषंगिक कामे करणं 3 कोटी रुपये अशा 14 विकास कामांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।